नमस्कार मंडळी, जय श्रीराम सर्वांना. तर आज मी तुम्हाला नाचणीचं पीठ कसं बनवायचं हे अगोदर दाखवणार आहे आणि त्यानंतर त्यापासून खूप छान अशी पौष्टिक रेसिपी मी बनवली आहे. तर पुढे व्हिडिओमध्ये पाहायला भेटेलच तुम्हाला, पण सगळ्यात अगोदर नाचणी कशी असते हे आपण पाहूयात. तर ही आहे बघा नाचणी, याला रागीसुद्धा म्हटलं जातं. आणि या अगोदर जेव्हा मी नाचणीची रेसिपी म्हणजे नाचणीपासून बनवलेली छान अशी रेसिपी अपलोड केली होती, तेव्हा मला काही कमेंट आल्या होत्या की नाचणी कशी असते ते आम्हाला दाखवा, आणि तेव्हा नेमकी माझ्याकडे नव्हती. आता जेव्हा मी घेऊन आले त्यामुळे आता नंतर व्हिडिओ मी बनवते. तर यापासून आता आपण पीठ बनवणार आहोत. तर हे अगोदर निवडून घ्यायचे चांगलं, बारीक खडे वगैरे असतात. तर ही आता आपणाला दळून घ्यायची आहे. घरगुती आपली आटा चक्की असते ना, त्यामध्ये हे मी बारीक करून घेतले. जर तुमच्याकडे आटा चक्की नसेल तर मिक्सरवरती सुद्धा छान असं बारीक पीठ तयार होतं. तर अशा पद्धतीने पहा मी दळून घेतलेलं आहे. आता यापासून मस्त रेसिपी बनवायची आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, संपूर्ण पहा. आता जे पीठ बनवलं होतं त्यातलं मी फक्त अर्धी वाटी पीठ इथे घेतलेलं आहे आणि उरलेलं पीठ तसंच डब्यात भरून ठेवले दुसऱ्या रेसिपीसाठी. हे पीठ भिजवून घ्यायचे आणि भिजवताना गरम पाणी वगैरे वापरायची काही आवश्यकता नाही. साध्या पाण्यामध्ये हे पीठ भिजवून घ्यायचे. बेसन पीठ कसं असतं तसं एकदम मऊ हे पीठ असतं, त्यामुळे ह्याच्या गुठळ्या होतात. चमच्याने व्यवस्थित चांगलं मिक्स करत प्रत्येक गुठळी याची फोडून घ्यायची आणि एकदम स्मूथ असं बॅटर बनवायचं याचं. अशा पद्धतीने बघा पीठ भिजवलंय आणि थोड्या वेळासाठी हे साईडला ठेवायचंय आणि आता पुढची तयारी करायची. गॅसवरती कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये तेल घेतलेलं आहे. तेल तापलं की मोहरी घातली, जिरे, तर ही रेसिपी लहान मुलांसाठी बनवते, त्यामुळे अगदी कमी तिखट वापरते. एकच हिरवी मिरची अशी मोडून घालते, म्हणजे व्यवस्थित ती काढता पण येईल. एकदम बारीक चिरले तर ती काढता येणार नाही. तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. एक मध्यम साईजचा कांदा बारीक कट करून यामध्ये घातला आणि जास्ती लालसर होईपर्यंत परतायचा नाही, थोडासाच परतून घ्यायचा आहे. बघा जरासा लालसर कलर आल्यानंतर ओले वाटाणे थोडेसे घातले आणि पुन्हा हे चांगलं परतून घ्यायचे. आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता. तर इथे मी गाजरसुद्धा घालणार आहे, कारण काय होतं बऱ्याचदा बघा मुलांना भाज्या खायचं म्हटलं की नको वाटतं, त्यामुळे असं काहीतरी नवीन बनवलं ना मुलं आनंदाने खातात. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि भाज्या बघा परतून घेताना थोडंसं बारीक मीठ घालायचं, म्हणजे पटकन परतल्या जातात. नाचणीचे सांगेल तेवढे फायदे कमीच आहेत. या अगोदर माझ्या बऱ्याचशा रेसिपी आहेत की नाचणीपासून बनवलेल्या आहेत आणि त्यामध्ये त्याचे गुणधर्मसुद्धा मी सांगितलेत. पाहिल्या नसतील तर नक्की पहा. खूप छान साध्या सोप्या आणि पौष्टिक रेसिपीज आहेत. तर आता हे परतून घेतले चांगलं आणि इथे बघा मी थोडासा पाव वाटी रवा घेतला आहे, अर्ध्या वाटीपेक्षा पण कमी, आणि रवा न भाजता कच्चाच रवा घेतलेला आहे. तर इथे पहा रव्याचा कलर जरासा चेंज झाल्यासारखा दिसतोय. लालसर कलर येईपर्यंत रवा चांगला भाजून घ्यायचा आहे. तर चांगला रवा भाजलेला आहे आणि याचा खमंग असा स्वाद पण यायला लागला आहे. तर आता काय करायचं, यामध्ये पाणी घालायचं आहे.
आणि पाण्याचं प्रमाण बघा, इथे अर्धी वाटीपेक्षा थोडासा कमी रवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी नाचणीचं पीठ घेतले. तर त्यासाठी मी साधारण एक छोटा 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. कारण रवा जरासा मोठा असल्यामुळे पाणी जरासं मी जास्त घातले. बारीक रवा जर असता तर 1 ग्लास पाणी पुरेसं झालं असतं. यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. अगोदर पण थोडंसं मीठ घातलेलं आहे भाज्या परतून घेताना. तेलामध्ये कोथिंबीर न घालता अशी वरून कच्ची घातली ना, मस्त चव लागते एकदम. एखादा मिनिटभर हे असंच मिक्स करत राहायचं आहे. रवा चांगला शिजवून घ्यायचा आहे आपणाला आणि त्यानंतर मग हे जे नाचणीचं पीठ भिजवून ठेवलं होतं ते पीठ यामध्ये घालायचं आहे. आता इथे पहा, कढईमध्ये तुम्हाला जरासं पातळ हे दिसत असेल, पण जेव्हा आपण नाचणीचं पीठ यामध्ये घालू ना, याला घट्टपणा येतो. नाचणीचं पीठ न भिजवता जर असंच डायरेक्ट यामध्ये घातलं असतं ना, तर खूप अशा गुठळ्या होतात. त्यामुळे काय करायचं नेहमी, अगोदर असं पीठ भिजवून घ्यायचं थोडंसं पाणी घालून आणि नंतर मग यावरती घालायचं आहे ते. गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आणि यावरती झाकण ठेवायचं आहे. काय होतं की यामध्ये आपण नाचणीचं पीठ घातलं आहे आणि ते करपू शकतं. त्यामुळे एखादा मिनिटभर झाकण ठेवायचे, चांगली वाफ येऊन द्यायची. एवढा मस्त स्वाद यायला लागला आहे ना याचा. आणखीनच जर याची तुम्हाला चव वाढवायची असेल तर थोडीशी एक चिमूटभर साखर पण घालू शकता आणि साखर घातली की जरासं लिंबू पिळायचं, मस्त चव लागते. आता हे तुमच्या आवडीवर आहे. तुम्हाला जर लिंबू आणि साखर आवडत असेल तरच घाला, नाही घातली तरी चालेल. वरून आता थोडीशी कच्ची कोथिंबीर घालते. मस्त असा गरमागरम शरीरासाठी खूपच पौष्टिक असणारा नाचणीचा म्हणजेच रागीचा उपमा आपला तयार झालेला आहे. कशी वाटते रेसिपी? थोडीशी जरी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग लवकरच भेटूया अशाच नवीन एका छानशा वेगळ्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.